हरिओम. माझं नाव अभिषेक किशोर सोंजे, पारोळा उपासना केंद्र, जिल्हा जळगाव. तसे बापूंचे खूप अनुभव येतात, क्षणोक्षणी येतात. 2006 पासून आम्ही बापूंची सेवा करतोय. मी तुम्हाला एक रिसेंटचा अनुभव सांगतो माझा. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आम्ही सिंगापूरला फिरायला गेलो होतो. फिरायला गेलेलं असताना फर्स्ट टाईम मी फ्लाईटने गेलो. तिकडे व्यवस्थित 6 दिवस झाले, काही नाही, सगळं व्यवस्थित. येण्याच्या दिवशी फ्लाईट जेव्हा होती आमची, त्यावेळेस आमचं ऑलरेडी फ्लाईट डिले होती. ती होती 7:30ची 8:20ला झाली. मग आमचा बोर्डिंग टाईम हा 7 वाजता होता. आमचं बोर्डिंग वगैरे व्यवस्थित झालं सगळं. लगेच दिले गेले, बोर्डिंग झालं. आणि ते जे तिकीट्स असतं त्यावर आम्हाला गेट नंबर असतो, तो होता F064. मग आम्ही त्या गेटजवळ गेलो आणि आम्हाला वाटतं सिक्युरिटी चेक, आम्ही लाईनीत उभे राहिलो. मग सिक्युरिटी चेकच्या वेळेस ते बोलले की ही फ्लाईट इकडे नाही आहे, वेळ येईल. मग आम्ही बाहेर वेट करत बसलो. आणि मग वेट करत असताना हे 6-7 दिवस जे फोटो काढले ते फोटो बघण्यात आमचा वेळ गेला. आणि तो वेळ कुठे 8 वाजले आम्हाला कळलंच नाही. पण आम्हाला तिकडे ना पॅसेंजर दिसतच नव्हते. आणि इंडियन पीपल, आता इंडियन फ्लाईट होती, इंडियन पीपल्स आम्ही शोधत होतो, कोणीच दिसत नव्हतं. थोडी शंका आली तर मी सहज बाजूला स्क्रीनवर बघायला गेलो, तर तिकडं जे गेट नंबर असतो तो चेंज झाला होता. आणि तो असं चेंज होतो याची मला काही आयडिया नव्हती, कारण मी फर्स्ट टाईम फ्लाईटने जात होतो. मग तिकडं तो गेट नंबर होता E022, म्हणजे F64 आणि त्याच्या पुढे 22. आणि सिंगापूरचं जे एअरपोर्ट होतं ते फार मोठं होतं. मग आणि 8 वाजून गेले होते, फक्त 20 मिनिट्स होते आणि सिक्युरिटी चेक बाकी होता आमचा. मग आम्ही पळत गेलो. पळत गेल्यानंतर F50पर्यंत आलो. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की एक पासपोर्ट हातात नाही आहे. मग इथं पासपोर्ट पडला. मग ते आठवलं त्यावेळेस, एवढं पॅनिक होतं आम्ही सिच्युएशनमध्ये. त्यावेळेस आठवलं पासपोर्ट हातात नाही. तर आम्ही तो पासपोर्ट बघितला. मग आम्ही परत बॅक साईडला आलो, परत गेलो, तिथं खाली पडला होता तो पासपोर्ट घेतला. आणि जेव्हा पळत असताना आमच्या मनामध्ये फक्त बापू बापू बापू, आता वाचव. कारण की 15 मिनिटात तेवढं अंतर क्रॉस करणं शक्य नव्हतं, कारण की आम्हाला F0 पासून F64 यायला 20 मिनिट्स ॲप्रॉक्सिमेट लागले होते. आणि तेवढे 20 मिनिट्स प्लस तिकडून 10-15 मिनिट्स लागतील, म्हणजे हाफ अवरचं हा एक वॉकिंग डिस्टन्सवर होतं. पण आम्ही पळत गेलो. गेल्यावर आणि रस्त्यात, म्हणजे माझ्यासोबत माझी वाईफ होती, तिने विचारलं की तुम्ही E22 नक्की बघितला का? मी तो एकदाच बघितलेला, कारण की परत थांबून स्क्रीन बघण्या एवढा वेळ आमच्याकडे नव्हता, कारण की थांबलो असतो 2 मिनिट्स गेले असते. तर आम्ही तो पासपोर्ट पडलेला उचलला. आम्ही परत गेलो आणि पळत आलो. मग तिथं एक खूप मोठी एक क्यू होती, म्हणजे लाईन होती सगळ्या पॅसेंजर्सची. मग आम्ही लाईनीत उभं राहिलो. आणि हे सगळंच घडत असताना मनामध्ये, विचारामध्ये फक्त एकच, बापू आता वाचव, आता तूच काय करशील. जी हिंमत होती, सिच्युएशन फेस करण्याची ताकद होती, फक्त बापूंकडूनच मिळत होती. आणि मग आम्ही क्यूमध्ये उभं राहिलो. मग आम्ही एका पॅसेंजरला विचारलं तिथल्या की ही क्यू जी 8:30ला जी फ्लाईट आहे तिचीच आहे का? ते बोलले नाही, हे तर 9:30 वाजेच्या फ्लाईटची लाईन आहे. मग आम्ही अजून हे झालो, आता एवढी क्यू आणि आमचं सिक्युरिटी चेक आणि प्लस ती फ्लाईट शक्यच नाही. मग एक साईडचा व्यक्ती आमच्या ओरडला, हिंदीमध्ये ओरडला, तो इंडियनच होता. बोले अरे आगे जाओ, रिक्वेस्ट करो ना, क्यू इधर खडे हो, टाईम वेस्ट कर रहे हो. तो इतकं जोरात ओरडला. तो कोण होता काही आम्हाला माहीत नाही, ओरडला. मग आम्ही खरंच पुढे गेलो, एकाला रिक्वेस्ट केली. मग त्याने आम्हाला ठीक आहे तुम्ही माझ्या आधी करा सांगितलं. आमच्या आधी 2 लोक होते, त्यांचं झालं. आणि जेव्हा आमचा टर्न आला सिक्युरिटी चेक करण्याचा, त्यावेळेस त्यांनी आम्हाला स्टॉप केलं. ऑलरेडी आम्हाला लेट होत होता. आमचा 8:20चा फ्लाईट टायमिंग होता, 8:30 ते झालेले होते. तर ते 2 पायलट्स होते आणि ते आम्हाला बोलले अरे डरो नहीं, आम्ही पायलट आहे, हमारी फ्लाईट जाएगा नहीं. आम्ही विचारत पडलो आमची कोणती फ्लाईट, यांना कसं माहिती? आणि ते आमच्याच फ्लाईटचे पायलट होते. मी त्यांना फ्लाईटचं नाव बोललो की आमची UK105 समथिंग फ्लाईट आहे. ते बोलले हां उसी के हम पायलट आहे. मतलब थोडं घाबरलेलं होतं ना, पॅनिक त्यांना चेहरा दिसला. ते बोलले रिलॅक्स हो जाओ. मग आमचं सिक्युरिटी चेक झालं. आम्ही त्या फ्लाईटमध्ये चढलो, म्हणजे आम्ही पायलटनंतर आम्हीच गेलो. आणि विथिन 2 मिनिट्स डोअर क्लोज झाले. डोअर क्लोज झाल्यानंतर जेव्हा फ्लाईटमध्ये आम्ही रिलॅक्स बसलो, मोकळा श्वास घेतला, 5 मिनिटात त्यांनी काही इन्स्ट्रक्शन्स दिले, फ्लाईट टेक ऑफ झाली. त्यावेळेस मनात एकच विचार आला, जर पासपोर्टला लक्षात आलं नसतं तर, जर आम्हाला त्या माणसं ओरडला नसता की पुढे जा तुम्ही रिक्वेस्ट करा, तर आमची फ्लाईट मिस झाली असती. आमचं लगेच पुढे गेलेलं होतं. आणि सगळ्यात मेन, माझ्याकडे कॅश मी सगळी बॅगेत ठेवून दिली होती, मोजकेच पैसे जवळ होते आणि इंडियन कॅश होती. सिंगापूर डॉलर पण थोडेच ठेवले होते. म्हटलं आता जायचं जे काही लागणार नाही. तर आमचे तिकडे खूप हाल झाले असते. आमचे सगळे हाल, कुठलाही त्रास नाही, सुखरूप आम्ही जसं गेलो तसं घरी आलो, फक्त बापू कृपेमुळे. हरिओम.